नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रयोग. प्रयोग कशाला म्हणतात, प्रयोगाची व्याख्या, प्रयोगाचे प्रकार किती येतात, प्रयोगाचे 3 प्रकार येतात. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये फक्त कोणता बघणार आहे, कर्तरी प्रयोग बघणार आहे, त्याच्यानंतर कर्मणी आणि त्याच्यानंतरचा दुसरा. तर बघा, प्रयोग सुरुवातीला प्रयोग कशाला म्हणतात, कर्ता व कर्म यांच्या जो संबंध क्रियापदाशी असतो त्याला काय म्हणतात. म्हणजे कसलीही पुस्तकी भाषा न वापरता अगदी सोप्या पद्धतीने कर्ता व कर्म यांच्या जो संबंध क्रियापदाशी असतो, म्हणजे कर्त्याचा आणि कर्माचा संबंध जो क्रियापदाशी असतो त्याला काय म्हणायचं, त्याला प्रयोग म्हणायचं. तर मग सुरुवातीला आपण प्रयोगामधला पहिला प्रकार बघणार आहोत, कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे किती 2 प्रकार पडतात. तर आपण कर्तरी प्रयोगाची व्याख्या बघूया. सुरुवातीला कर्तरी प्रयोगाची व्याख्या, कर्तरी प्रयोगाची व्याख्या बघूया आपण सुरुवातीला. कर्त म्हणजे कर्ता, कर्ता ज्या वाक्यामध्ये आपण इथं खाली लिहून घेऊया. कर्ता व्याख्या, ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते, ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या वाक्यामध्ये कर्ता आहे त्याच्यानुसार क्रियापद बदलते. तर बघा, आपण एक उदाहरण घेऊया सुरुवातीला. उदाहरण, राधा निबंध लिहिते. आता राधा नाव कसं आहे, स्त्रीलिंगी नाव आहे राधा. कर्ता कोण आहे, राधा. निबंध कर्म करायले, लिहिते हे काय आहे, क्रियापद आहे. तर बघा, मग इथं कर्तरी प्रयोग बघत असताना आपण काय करायचं, म्हणजे काय व्याख्या आहे कर्तरी मध्ये, काय दिलेलं. कर्तरी म्हणजे नेमकं काय, ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते. तर मग आता याच्यामध्ये जर आपल्याला श्याम दिलेलं असतं, श्याम निबंध लिहितो, म्हणजे आता श्याम काय पुल्लिंगी आहे, म्हणून त्याच्यानुसार काय होणार, क्रियापद बदलणार. म्हणजे जसं की कर्तरी म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलतं त्याला काय, कोणता प्रयोग म्हणायचा. आपल्याला असंच स्पर्धा परीक्षेला जर प्रश्न आला कर्तरी प्रयोग, तर अगदी अशा पद्धतीने आपण याचं उत्तर कशा शोधायचं. कर्तरी म्हणजे काय, ज्या कर्त्यानुसार क्रियापद बदलते त्याला काय म्हणायचं, कर्तरी प्रयोग म्हणायचं. तर आता आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पाहूया. चला, तर आता कर्तरी प्रयोगाचे किती प्रकार पडतात, 2 प्रकार पडतात कर्तरीचे. सकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे ज्या वाक्यात ज्या कर्तरी वाक्यात असं पण लिहितो, किंवा ज्या वाक्यात काहीतरी काम गेले आहे
असा बोध केला जातो त्याला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग. तसंच सेम आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. याच्यामध्ये काय, आता सकर्मक मध्ये काय दिलेलं आहे? काहीतरी काम केलेलं आहे याचा बोध. आणि अकर्मक मध्ये काय असेल? या उलट असेल. अकर्मक मध्ये काय असेल? ज्या वाक्यात काही काम नाही केले त्याला काय म्हणायचं? नाही केले असा बोध केला जातो त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. तर बघूया आपण सकर्मकचं उदाहरण पाहूया आणि नंतर अकर्मकचं उदाहरण पाहूया. सकर्मकचं उदाहरण काय आहे? संदीप झाड तोडतो. झाड तोडतो म्हणजे याच्यामध्ये काय दिलेलं आहे? काहीतरी काम केलेलं आहे असा बोध दिलेला आहे. म्हणजे संदीप काय करत आहे? झाड तोडण्याची प्रक्रिया करत आहे. म्हणजे ते संदीप काय करत आहे? कर्म काय करतो तो? झाड तोडण्याचे कर्म करीत आहे. तर तसंच आणखीन एक उदाहरण घेऊया आपण. गवळी धार काढतो. तर गवळी काय काम करत आहे? धार काढण्याचे काम करत आहे. याला काय झालं? सकर्मक कर्तरी प्रयोग. म्हणजे ज्या वाक्यामध्ये काहीतरी काम केलेलं आहे असा बोध केला जातो त्याला काय म्हणायचं? सकर्मक कर्तरी प्रयोग. तर अकर्मक मध्ये काय असं? तो रस्त्यावर पडला. तर काय याच्यामध्ये काहीही काम न केलेलं. तो या ठिकाणी जर असं दिलेलं असतं सुनीता रस्त्यावर पडली. म्हणजे वाक्यानुसार क्रियापद हे बदललं. काय झालेली क्रिया? रस्त्यावर पडण्याची. तर मग सकर्मक मध्ये अकर्मक मध्ये कसं? सुनीता रस्त्यावर पडली. अकर्म म्हणजे याच्यामध्ये तिने काही न काम करता म्हणजे ती अचानक रस्त्यावर पडली म्हणजे अकर्मक कर्तरी प्रयोग. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असताल, प्रयोगाविषयी, मराठी व्याकरणाविषयी, बाह्य प्रयोगाविषयी असे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. तुम्ही जाऊन पूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा.